शब्बास, गलगले आलेले आहेत. वा वा वा, गलगले गलगले गलगले, आपण करेक्ट ठिकाणी आलोय. गलगले इथे कसं ते शूटिंग दिसतंय. गलगले चला, वा वा, म्हणजे आता भरपूर पॉलिसीज मिळणार आपल्याला. गलगले कुठला सेट आहे बरं? गलगले सारे गम प नाही गलगले इथलेच परीक्षक दुसऱ्या चॅनलवर गेले आहेत. आपल्याला कोण मिळणार पॉलिसी? नाही दुसरं कोण आहे? कुठला सेट दिसतोय? हा बाबा, एकापेक्षा एक नको, आपल्यालाच बोलू देणार नाही. नको, पॉलिसी काय निघणार आहे? शिवा कुठल्या सेटवर गलगले बघा, पटकन मागे वळून. शाब्बास, गलगलेने मागे वळून पाहिलेलं आहे. आणि चला, हवा येऊ द्या. नाही पण गलगले, इथे मात्र नक्की पॉलिसी मिळेल आपल्याला. काय बरीच माणसं येते, त्यातला एक महत्वाचा माणूस म्हणजे कोण? निलेश साबळे ना, त्यांचे वडील. चमत्कारिक माणूस आहे, चक्र माणूस आहे. त्याला भेटून अशाच लोकांची आपल्याला गलगले गरज आहे. गलगले 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 गलगले, सांभाळा या माणसापासून. नाही, चुकीच्या नावाने ओळखतो हा माणूस. त्यांनी ओळखायच्या आधी आपणच ओळखूया त्यांना. भरत जाधव. नाही केदार शिंदे. गलगले म्हटलं ना, जास्त डोक्यावर पडलेला माणूस आहे. गलगले इंग्लिश पण बोलतोय. एक सही करा पटकन. ऑटोग्राफ पटकन सही करा. बस, थँक्यू. चला गलगले, एक माणूस मिळालेला आहे. एक काम करा तुम्ही आता काय कराल? बाहेर जा, एक टॅक्सी मिळेल. टॅक्सीत बसा, मग ती टॅक्सी बँड्राला घेऊन जा. बँड्रा सीलिंग आहे ना, त्यातून उडी मारा. खाली बोट आहे, बोट येणार, त्यात उडी मारा. जा, मध्ये जसं मिलचा एक भोंगा दिसेल. पाण्यात भोंगा लावलाय आत्ताच लावलाय, तुम्हाला माहित नाही. पटकन त्या भोंग्याच्या बदल उता, पोहत पुण्याला जा. चला, ओके. त्यापेक्षा घरी जातो. नाही, इथं येण्याआधी करायला हवं होतं की नाही? चला, निघा. वा गलगले. चला, एक माणूस झाला. आता कोण आहे दुसरा? ओळखलत का थल मला डायलेक्टल आलाय कोणी? ओळखलत काय थल मला डायलेक्टल आलाय कोणी? दारात आलाय कोणी? नाही डायलेक्टल आलाय कोणी? गलगले डायरेक्टर आहे. चला गलगले, पॉलिसच राहू द्या बाजूला, काम मिळेल छोटस. सर मला. ओ माय गॉड, भरत दादा. तर तुम्ही माझ्या सिनेमात एक लोल कला, एक थीन कला, मैं तुम्हाला लाईव्ह बना देगा. लाईफ गलगले, लाईफ बद्दल बोलते. पॉलिसी पटकन निघेल. हे मी तयार आहे. सांगा काय करायचं? एक थीन करायचा. एक की तीन अच्छा, सीन. हो, एक सीन. हा तुम्हाला थीन थांबवतो. सीन. हा हिरोईन येते, ती तुम्हाला म्हणते आय लव्ह यू. तुम्ही म्हणायचं त्याच्या पुढे तुमचे खूप डायलॉग आहेत. हा, सांगा. ओके तुमची सांगा काय? तुम्ही म्हणता हा पुढे सांगा. तुम्ही म्हणता ते बोल, डायलॉग सांगा. हा तुमचा डायलॉग आहे. हा डायलॉग आहे. हा नाही सर. ओके चल, हिरोईनला बोलवतो. हिरोईन का एंट्री. हिरोईन कलटली. काय बोलताय? नाही थल, हिरोईन का एंट्री. ए मोर आला. हो मोल नाही, ती हिरोईन आहे. हिरोईन. सॉरी, मी वन्स मोर म्हणायचो तुम्हाला. बेबी वन्स मोर. अच्छा लगा. ओके, लेली थल हिरोईन म्हणते आय लव्ह यू. मला पाठे बाकीचा. अरे क्या बात आहे थल. वा लेली बेबी कोको. तिने मग नाव आहे थल कोको. ओके लेली एकदम. मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ. आओ नहीं.
अरे वाक्य चुकीचं म्हणते. बच्चे की माँ बनते. हो काय आपलं वाक्य काय ठरलंय? हा थल तुम्ही तिच्याकडे लक्ष देऊ नका. ओ बेबी आहे थल. हा. ओके हा. तुम्ही तिच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही स्वतःच्या लोलवर अरे कॉन्सन्ट्रेट पण करा. ते आई वडील म्हणणार ना ती बच्चे की माँ बोलते. थल मी ते डबिंग मध्ये करून घेईन ना. Action! मैं तुम्हारे बच्चे की फिर से माँ बनने वाली हूँ. अरे जुळं झाले जुळं. फिरसे मा काय चाललंय आपलं एक ठरलंय तर दोन वाजले मुलाचं. आओ थल तुम्ही तुमच्या लोलवरती कॉन्सन्ट्रेट करा. ओके तुमचं करिअर तुमचं हा. लाईफ. ओके काय बोलाल तुम्ही? हा सर हा नाही हा हा कलेक्ट डबल हा. दॅट. ओके बेबी नेली कॉक कॉक. हा तिने मत कळलं मला. ओके ऍक्शन. मैं माँ बन गई. काँग्रेस काँग्रेस तुम्ही बाप झालात. काँग्रेस बाप झालात तुम्ही. थँक्यू. दोन मुलांचे बाप झालात. घ्या दोन मुलांना जवळ घ्या. हो तर थँक्यू. बरोबर आपल्या रंगात उचलल्यात. गोरा रंग पण आहे ना. गोरा मुलगा पण आहे. घ्या घ्या त्याला घ्या, घ्या. वा 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 माय गॉड. वा 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 थँक्यू 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 थँक्यू. वा वा आता काय कराल? यांची नावं ठेवणार तर काय 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 कॉक नाव? कॉक. वा शॉर्ट अँड स्वीट नेम. काय? को को. आता गो. थँक्यू सर. आणि ऐका इकडे या. तुम्ही आता काय कराल? काय करू? पटकन यावर सही करा. एक मिनिट द्या द्या. एक मिनिट. व्हेरी गुड. बाल- अच्छा बाहेर टॅक्सी आहे. टॅक्सीत बसा. ओके. ती गाडी जाईल बँड्राला. हा. बँड्रा सिलिंग मधून उडी मारा. खाली बोट आहे. डोंट वरी. जा मध्येच एक मिलचा भोंगा आहे. पाण्यात. बांधलाय रे मिलचा भोंगा बांधलाय. डोंट वरी. ते जा उडी मारा पोहत पोहत मग घरी जा पुण्याला. ओके वेलकम वेलकम. ए तुमची मुलं घ्या. वा 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 दोघ जण झाले आहेत. आता कोण राहिले घरात? पॉलिसी कोणाची काढायची? अँकर निलेश साबळे. त्यांनाच भेटूया आपण. निलेश साबळे. निलेश उभा आहे. कसं ओळखलं? ओळखलं आपण? कसे आहात? मजेत आहात? हसायचं ना? हसताय ना? अरे हसायलाच पाहिजे. आपण आला आहात. चला हवा येऊ दे या सेटवर. हे माझी वाक्य आहेत. गलगले तुम्ही माझी वाक्य काय बोलताय? माझं मला राहू दे. नाही, काम करा तुम्ही काम करा. सर 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 मी तुम्हाला फार मानतो. मी मोठा फॅन तुमचा. पटकन एक सही करा. ऑटोग्राफ. वा कार्यक्रमाच्या सुरुवातीला फॅन वगैरे मला खूप छान वाटतं. थँक्यू सो मच. थँक्यू. तुमची पॉलिसी निघाली. पॉलिसी काढायची होती म्हणून मी इथे आलो होतो. चला ओके बाय बाय. आता हवा येऊ द्या. ओळखीचे नाही वाटले तुम्हाला? भरत जाधव सारखे वाटले ना? नाही नाही काय रात्रीनं जागरण झालं की मला सगळी माणसं अशी दिसायला लागते. बाकी कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न हसताय ना? हसायलाच पाहिजे कारण घेऊन आला तुमचा आवडता कार्यक्रम. चला हवा येऊ द्या. तर म्हणजे रिफ्रेश व्हायचं असेल तर सगळा महाराष्ट्र एकच कार्यक्रम बघतो ज्या कार्यक्रमाचं नाव आहे चला हवा येऊ द्या. आणि सगळ्या रसिक प्रेक्षकांना रिफ्रेश करणारं असंच एक नवं कोरं नाटक रंगभूमीवरती दाखल झालेलं आहे ज्या नाटकाचं नाव आहे ढॅंटडॅंग. काय म्हणता? वेगळं वाटलं ना? थोडं चमत्कारिक नाव आहे ना? खरंच रसिक प्रेक्षकांना नेहमीच काहीतरी वेगळं आणि चमत्कारिक देणारे एक दिग्दर्शक म्हणजेच केदार शिंदे. आणि आज या नाटकाच्या निमित्तानं ते माझ्या कॅफेमध्ये येणार आहेत त्यामुळे मी खूप खुश झालोय. तेव्हा अतिशय मनापासून या मंचावरती स्वागत करतो केदार शिंदे यांचं. जसा आमचा कॅफे सुरू झाला होता तेव्हापासून माझ्या मनात होतं की केदार सर कधी येणार कधी येणार. काय कॅफे सुरू झाल्यानंतर काहीतरी नवीन पण यायला लागतं. तर ते नवीन येत नव्हतं आणि आता नवीन आलंय म्हणूनच तुझ्या कॅफेमध्ये हजर आहे. मला खूप आनंद झाला. तुम्हाला कसं वाटतं आमच्या कॅफे देऊन? एक तर सुपर आहे म्हणजे कारण हा सगळ्यात लोकप्रिय कार्यक्रम आहे. आता या प्रसंगी एक खरं सांगतो हा एकमेव माझा सांगू ना? हा सर. काही प्रॉब्लेम नाही ना? चांगलं असेल तर. नाही चांगलं चांगलं. हा एकमेव असा डॉक्टर आहे जो माझ्या नाटकात काम करत होता. आम्ही आंधळतय नावाचं नाटक केलं होतं
आणि मला खूप बरं नव्हतं. तर अशा वेळेस हा एकमेव डॉक्टर आहे ज्यांनी मेकअपच्या त्या अख्ख्या टेबलावर मला इंजेक्शन दिलं होतं. आता ती जागा सांगू शकत नाही नक्की. टेबलावर दिलं होतं हेच महत्वाचं होतं. आणि केदार सर हे माझे पहिले दिग्दर्शक म्हणायला पाहिजे, कारण एकच नाटक मी आतापर्यंत केलं आणि ते आहे आंधळ दळतं. या. पण सर नेहमी काहीतरी वेगळं देण्याचा तुमचा प्रयत्न असतो, असं तुम्ही येण्याच्या अगोदरच मी उल्लेख केला होता. म्हणजे अगबाई आरेच्या पासून वेगवेगळे सिनेमे दिलेत. सई रे सई सारखं नाटक असेल. आत्ता एक नाटक आलेलं आहे ज्याचं नाव आहे ढँटडँग. मला खूप क्युरिओसिटी आहे की काय आहे हे ढँटडँग. सुनील बर्वेचं हार्बेरियम जी एक संस्था आहे, त्या संस्थेच्या निमित्ताने आम्ही सगळेच लंडन वारी केली, आम्ही सगळ्या दिग्दर्शकांनी. आणि त्या लंडन वारीमध्ये मी विविध प्रकारची तिकडची नाटकं बघितली आणि मला असं वाटलं की हा विचार जो आहे, एक इन्स्पिरेशन म्हणू शकतो आपण, तर त्या लंडनच्या एका कुठल्या त्या गोष्टीवरून मला एक इन्स्पायर झालो मी. आणि मग मला असं ठरलं माझं की आता ढँटडँड नावाचं नाटक रंगभूमीवर आणायला पाहिजे. मला आनंद होतोय की एक वेगळा प्रयोग आम्ही करतोय. आणि ऑब्व्हियसली माझ्याबरोबर भरत माझा खूप जीवाभावाचा मित्र होताच. आणि आम्ही 2002 नंतर म्हणजे सहीनंतर आम्ही कुठलंही नाटक केलेलं नव्हतं. भले आम्ही मधल्या कालखंडात खूप सिनेमे केलेत एकत्र, पण नाटक असं केलं नव्हतं. तर या निमित्ताने भरतबरोबर काम करण्याचं पुन्हा एक भाग्य मला लाभलं. कारण भरत खूप सिन्सिअर नट आहे. मला असं वाटतं की खूप गिनेचुनेच आपल्याकडे असे नट आहेत की जे लेखक आणि दिग्दर्शकाचे नट आहेत. आणि नाटक हे लेखक दिग्दर्शकाचं बाळ आहे आणि ते बाळ सांभाळण्याचं काम करणारा एक नट म्हणजे भरत जाधव आहे. म्हणून भरत जाधव उल्लेख करताय. मला ना सकाळपासून म्हणजे सांगायला हरकत नाही, जरी डॉक्टर असलो ना तर काहीतरी आज प्रॉब्लेम झाला. सकाळपासून असं वाटतं इकडे भरत जाधव येणार. मी येण्याच्या अगोदर सुद्धा एक माणूस आला, त्यांनी माझी सही घेतली, त्यांच्यातही मला भरत जाधव दिसले. म्हणजे हे काय म्हणजे हे? मला असं वाटतं ना थोडी तुझी गल्लत होते. काय आहे की एकतर सगळ्या लोकांना माहिती आहे जर केदार शिंदे इथे आहे तर 100% इथे भरत जाधव आहे. कारण सही रे सही आम्ही एकत्र केले आणि आत्ता जे नाटक लोकांना आवडतंय ते ढँटडँड पण आम्ही दोघांनीच एकत्र केलं. तर मग आता एक मित्र आलेत म्हटल्यानंतर दुसऱ्या मित्राला इथं बोलावलंच पाहिजे. मी अतिशय मनापासून या मंचावरती स्वागत करतो सुपरस्टार भरत जाधव यांचा. कसं वाटतं सर आमच्या कॅफेत? नक्कीच. चला हवा येऊ द्या. मी मधले काही मोजके एपिसोड पाहिले मला नक्की आवडलं. कारण कसं आहे इतका फ्रीपणा कुठल्या स्टेजवर करायला मिळेल असं मला वाटत नाही. तुमचे इथले सगळे कॅरेक्टर्स सगळे आमचे मित्रच आहेत सगळे, पण सगळे ज्या पद्धतीने स्वतःला प्रेझेंट करतात आणि हा प्रयोग हा शो सतत उत्साहात असतो, पाहायला पण मजा येते. तर तो उत्साह कायम टिकावा आणि अशा उत्साहाच्या शोमध्ये आम्ही येणं हाही आमच्याकडे मोठा उत्सवाचा भाग आहे. क्या बात है. मी दोनही मित्रांना विनंती करतो की प्लीज तुम्ही आमच्या बरोबर बसा, आपण खूप गप्पा मारू. जोरदार टाळ्या दोघांसाठी. भरत सर, मला तुमच्यापासून सुरुवात करायची. आत्ताच आल्या मी केदार सरांशी बोललो की ढँटडँग हे नवीन नाटक तुमचं येतंय, तर काय आहे हे साधारण नाटक? ह्या नाटकाचं एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मी एकच रोल करतोय. पण माझ्याबरोबर जे 3 जण आहेत, म्हणजे चौघांचं नाटक आहे. 3 जेंट्स 1 लेडीज. त्यातले 2 जेंट्स आणि 1 लेडीज हे सगळे 80 रोल्स करतात. आणि फक्त प्रॉप्सचा यूज करतात. सेट वगैरे तसा सेट नाही आहे. पण नाही, चॅलेंजिंग नाटक आहे. जसं आम्ही सहीच्या बाबतीत नाही म्हणतो की प्रचंड मेहनतीचं फळ आम्हाला जसं सही रे सहीमध्ये मिळालं, तसं या नाटकात ढँटडँड मुळात नावातच ते ढँटडँड आहे. म्हणजे काही झालं की बघ तो पळाला ढँटडँड. फिल्मी नाटक आणि ती फिल्म बघितल्यासारखं तुम्हाला आनंद मिळतो यात. पण केदार सर याचं साधारण कथानक काय आहे? एक सर्वसामान्य माणूस कुठल्या तरी एका अशा गोष्टीमध्ये अडकतो की त्यानंतर त्याचा एक प्रवास सुरू होतो. मी खरंच चांगला माणूस आहे आणि मी खूप निरपराध आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याचा एक प्रवास सुरू होतो. आणि तो प्रवास म्हणजेच ढँटडँड. निर्माता भरत जाधव, कसं वाटतंय सर की एकांकिका करणारा भरत जाधव, त्यानंतर एक सुपरस्टार भरत जाधव आणि आता निर्माता भरत जाधव. निर्माता झाल्यावरती आनंद होतो का टेन्शन येतं? आधी कसं असायचं, कलाकार म्हणून मी 3ऱ्या बेल नंतर टेन्शन सुरू करतो. नाही, माझा हा लाफ्टर आला पाहिजे.
निर्माता म्हणून मी तिसऱ्या बेलच्या आधी टेन्शनमध्ये असतो, बुकिंग किती होणार आहे. असं होतंय. तर हा एक मोठा फरक आहे कलाकार आणि निर्माता म्हणून. या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे केदार शिंदे यांच्या अर्धांगिनी सौ बेला शिंदे. अरे ही ना दुसऱ्याच्या घरात आल्यावर की आली. आता मला बऱ्याच गोष्टी बोलता पण येतील कारण खूप कमी लोकांना माहिती आहे. मॅम प्लीज. ही माझी मिसेस आहे हे सगळ्या लोकांना माहिती आहे, पण खूप कमी लोकांना माहिती आहे की हा माझ्या मिसेसचा भाऊ आहे. अच्छा. शपथ. म्हणजे 9 मेला 96ला आमचं लग्न झालं. तर सकाळी 9 वाजता पण आमचं ठरलेलं नव्हतं की लग्न कधी होणार. तर सकाळी 9 वाजता आम्ही म्हटलं की चला 11 वाजता लग्न करायचं. अरेंज लव. अरे बाबा, असं 9 वाजता ठरवून कधी अरेंज होतं. आमच्या यांच्या घरी पसंत नव्हतो मी आणि ते खरं कारण होतं, काय काय करतच नव्हतो मी. आणि मग माझं ठरलं सकाळी 9 वाजता लग्न करायचं. आम्ही दोघं बोललो आणि मग मी भरतला फोन केला. तर भरत मला वाटतं ऑल द बेस्टचा प्रयोग करून नुकताच दौऱ्यावरून येऊन बॅग ठेवत होता आणि मी त्याला फोन केला की भरत मी लग्न करतोय. कधी? आत्ता येतो. अंकुश बाकीचे सगळ्या गोष्टी करत होता माझ्या कोर्ट कचेरीच्या वगैरे. आणि मग आम्ही जेव्हा सही केली तेव्हा हिच्यातर्फे कोण साक्षीदार म्हणून जी साक्षीदार म्हणून सही आहे ती मिस्टर भरत जाधव. मॅम तुमचं मनापासून स्वागत. या मंचाच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना आता प्रश्न पडला असेल की या दोघांची पहिली भेट कशी झाली. ते मला ऐकायचं मॅम तुमच्याकडून. आणि सर तुम्ही तर अर्थात सांगालच. आमची पण ओळख लोकधारामध्येच झाली. अरे वा, लोकदारांनी खूप केलं. क्या बात आहे. मी लोकधारा जॉईन केल्यानंतर मग तो माझ्या मागे पडला. 2 वर्ष तो माझ्या मागे होता. फास्ट झाल्यात गोष्टी ऐक. अच्छा. 2 वर्ष तो माझ्या मागे होता. त्यानंतर मी 2 वर्षानंतर त्याला हो बोलली आणि मग 5 वर्ष आमचं अफेअर चाललं आणि त्यानंतर आम्ही लग्न केलं. सर तुमचं अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? अरेंज. अरेंज मॅरेज. हो. माझ्या मोठ्या वहिनी आहेत त्यांच्याबरोबर माझी बायको म्हणजे सरिता सर्व्हिस करत होत्या. आणि मग जेव्हा माझ्या वहिनीने मला विचारलं की चालेल का वगैरे, म्हटलं आईबाबांशी पहिलं बोलून घ्या, आई अण्णांची. तर आई अण्णांना चिकार ती आवडत होती, आमच्या घरी येत होती ती. पण मी जास्त ती अशी बोलत नव्हतो. आणि आमच्या एकांकिका आणि ह्याच्यात इतकं अडकलं होतं की तेवढं फारसं हा असं करायचं. मग केदारला आमच्या वडिलांनी विचारलं, अरे बाबा त्याचा कुठे बाहेर नाही ना काय, कारण आम्ही ठरवतोय आणि तो रिॲक्ट होत नाही आहे म्हणावं तसं. तरी मी जरा कॉन्शियस होतो. मग तिला बाहेर जाऊन विचारलं एकदा, आम्ही बाहेर भेटलो दोघं. म्हटलं बघ मी एकांकिका नाटकं हेच मला जाम आवडते आणि मला वाटत नाही मी नोकरी करेन की नाही. तर ती मला तेव्हा म्हणाली की करू पण नका नोकरी, तुम्ही आहात तसे मला हवे आहेत, मी आहे बिंदास्त राहा. तेवढा तो कॉन्फिडन्स त्या काळात जेव्हा काय नव्हतं आमच्याकडे. क्या बात आहे. सरिता वहिनींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मला भरत सर आणि केदार सर तुम्हा दोघांनाही एक प्रश्न विचारायचा की या दोघा मित्रांमधली मैत्री तशी अतूट आहे, पण एका घटनेमुळे तुमच्या दोघांमध्ये थोडा वाद झाला होता. आणि ती घटना होती जे खूप गाजलेलं गाणं आहे, गोड गोजरी लाज राजरी. तर त्या गाण्यावरून एक छोटासा वाद झाला होता आणि हे मी अंकुश सरांकडून ऐकलं, त्यांनी मला सांगितलं होतं. तर तो काय किस्सा होता भरत सर? आम्ही सैरे सईच्या तालमी करत होतो. तालीम सुरू व्हायची होती आणि आम्ही त्याच्यावर डिस्कशन चाललं होतं केदारच्या घरात. एका सिक्वेन्सला तो हरी येतो ना, ज्याची पहिली एंट्री आहे अण्णा जेवायला, त्या पहिल्या एंट्रीला केदारचं म्हणणं होतं की आता त्याला इंट्रोडक्शन नको जास्त देऊया, त्या गाण्यात त्याला कळलं पाहिजे की हा थोडासा बुद्धीने प्रॉब्लेमदायक आहे वगैरे, ऑफबीट आहे माणूस. तर केदार बोला की तिथे आपण गाणं लावूया, तो गाण्यावर तू नाच म्हणजे आम्हाला कळेल. तो कुठलं? तो गोड गोजीर. अरे म्हटलं कशाला, मुळात आपण ह्याच्या आधीच्या नाटकात श्रीमंत दामोदर पंत नाटकात ते केलं आहे गोड गोजिरी. त्याचं म्हणणं नाही ते गोड गोजिरीवरच नाचायला हवं. तर मी जरा चिडलो की असं काय आधी केलं आता परत आपण नवीन नाटकात करतो तेच येणार. तर बरं झालं ते ऐकेच ना. तो न ऐकल्यामुळे एकमेकांमध्ये शिव्यावर आम्ही गेलो होतो, प्रचंड एकमेकांना शिव्या वगैरे घातल्या. तू तुझ्या घरी गेलास, माझ्या घरी नाटक कॅन्सल, आत्ताच्या आत्ता नाटक पाडतो, नाटक गेलं म्हणजे नाहीच करायचं आहे. मी माझ्या रूममध्ये गेलो, बराच वेळ क्षमा अंकुश आला माझ्याकडे की जरा चल खाली चल जरा गप्पा बोलूया आपण. म्हणजे नाही रे यार, तो ऐकत नाही, काही नाहीच नाही वगैरे. मग शेवटी आम्ही आलो तर आम्ही दोघं म्हणलं आता हा काय बोलतोय बघूया ना म्हणलं. तर अंकुश बोला बघ ॲक्टर म्हणजे म्हणून तुझं बरोबर आहे, कारण काय ते वेगळं पाहिजे तेच काय, आणि क्रिएटिव्ह म्हणून त्याचंही बरोबर आहे. तर आम्ही दोघं ना इतके हसलो त्याच्या काय वाक्यावर. असं काय
त्याला त्या दिवसापासून मी त्याला कृष्ण म्हणायला लागलो. वा क्या कोणाची बाजू घेत नाही, बोलत तुझंही बरोबर बॅलन्स याचंही करतो बरोबर, म्हणजे बॅलन्स स्वतःचं करतो. मत आहे की वा. त्यांनी ती गोष्ट बरोबर बॅलन्स केली. पण सई रे सईचा पहिला शो, हाऊस पॅक शो, पहिल्या शोला गोड गुजीरला मी नाचलो आणि टाळ्या आल्या. आत येऊन याला कडकडून मिठी मारली मी. आज निलेश 12-13 वर्ष होत आहेत, प्रत्येक प्रयोगाला सई रे सईच्या त्या गाण्याला आजही टाळ्या येतात. क्या बात आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ते बरं झालं भांडण झालं, ते गाणं राहिलं. तुमचे फॅन इतका जबरदस्त फॅन आहे सर मी. म्हणजे तुमचे चित्रपट ते खूप म्हणजे खूप आवडतो. तुमचा तो एक सामाजिक चित्रपट होता, तुझी बायको माझा नवरा. हा उपक्रम मी गावागावात राबवण्याचा प्रयत्न केला सर. पण समाजकंटकांनी त्याला विरोध केला. तुम्ही त्याच्याबद्दल काहीतरी आमच्या गावात येऊन त्याचं प्रबोधन करायला पाहिजे सर. तुझी बायको माझा नवरा काय हरकत आहे, काय मी सुरुवात केली होती सर, पण काय कुणाच्याच बायकोने मला मदत नाही केली सर. त्याच्यामुळे मोठा प्रॉब्लेम झाला. बरं झालं सर. अरे क्या बात आहे सर, जबरदस्त. तुमचा पिक्चर आमच्या फेस्टिवलला खूप गाजला सर. कुठला? बाबूरावला पकडा. परदेशात केलं ना सर तुम्ही, जबरदस्त सर. इतके फेस्टिवल बरं साहेबांबद्दल अजून सापडला नाही बाबू. वहिनी लोक आलेत ना, मला खूप आनंद होतो. म्हणजे काहीतरी मला चान्स मिळतो इथं काहीतरी करायचा. म्हणून मी आज तुमच्यासोबत ना एक गेम शो करणार आहे. मी काय केलं सर, आमच्या ऑडियन्समधून काही चिठ्ठ्या काढलेल्या आहेत. तर त्यांच्या माध्यमातून मी म्हणजे त्या चिठ्ठ्यांमधून मी काही सिलेक्ट केलेल्या आहेत. बर क्रमांक 26. क्रमांक 26. या. आपलं नाव सांगा सगळ्यांना. एक मिनिट सर एक मिनिट सर, जिंकले नाही तुम्ही. नुसतं असं जबरदस्त सेलिब्रेशन करू नका. आता गेम होणार, त्याच्यात तुम्हाला जिंकायचं आहे. हा मॅडम, एखादा उखाण्यात नाव घेता का जरा प्लीज? उखाणा. शिवाय जॅक अँड जिल वेंट ऑफ द हिल. काय जॅक अँड जिल वेंट ऑफ द हिल. रसिक रावांचं नाव घेते, त्यांनी भरलं नाही बिल. जॅक अँड जिल वेंट ऑफ द हिल. काय जॅक अँड जिल वेंट ऑफ द हिल. रसिक रावांचं नाव घेते, त्यांनी भरलं नाही बिल. असू द्या. इकडे असेच चालतात. उखाणा म्हणजे हा कॉम्प्लिमेंटरी आहे, मेन गेम नंतर आहे. तर वहिनी प्लीज एका उखाणा होऊ द्या जबरदस्त. व्हॅनिला आईस्क्रीम सोबत गुलाबजाम खाऊ द्या. केदार शिंदेचं नाव घेते, चला हवा येऊ द्या. ह्या ज्या दोन वहिनी आपल्याकडे आलेल्या आहेत, त्यांच्या डोळ्यावरती ही पट्टी बांधण्यात येईल. तुम्ही या इकडे. व्हेरी गुड, थँक्यू. नंतर पट्टी बांधण्यात येईल. आणि इथे एक चित्र आहे, माणसाचं चित्र आहे. तर त्याला मिशी काढायची. आणि आपल्याकडे लिपस्टिक आहे. व्हेरी गुड आहे, मस्त केलं हे लिपस्टिक, चांगलं केलं. लिपस्टिकने आपलं गंध लावायचा. अच्छा, ओके, आणि ठीक आहे. मिस्टरांनी त्यांना डायरेक्शन. मिस्टरने डायरेक्शन द्यायचं. I'm very glad to honor this and the inauguration of this. जाऊ दे चान्सच देत नाही मला आजकाल हे लोक. मी काय इथून करायचंय का तिकडे जाऊन करायचं? तिकडे आला तरी चालेल. ओके, मग इथून तिला घेऊनच जातो ना. हो सर, हो सर. नाही घेऊन गेला. विदाउट टचिंग डिरेक्शन. नाटकासारखं नाही आपल्या. वहिनी सुरू स्टार्ट. तुमची वेळ सुरू. व्हेरी गुड. सरळ चल राईटला थोडी डिरेक्शन धक्का लागलाय. नाही थांब. नाही. वर, Left, वर, वर, right, वर, right, वर, right, वर, right, वर. बस. अजून वर, खाली खाली. नो खाली. बास. आता ती नाही जरा बरोबर आहे. जरा राईट लेफ्टला बस. आता वर घेत बस.
नुकतेच वयात आलेले केदार शिंदे या ठिकाणी आलेले आहेत. बद्रिके वहिनी त्यांनी चित्र नाही बघितलंय. एक मिनिट, त्यांनी चित्र नाही बघितलंय. तुम्ही बघा, जाऊ द्या. तुम्ही बघा ना, डिरेक्शन द्या ना. तुम्हाला काय ठीक आहे. 1 2 साडेमाळे 3. एक मिनिट ते यांना यांचं लावायचं होतं ना. अरे चांगला शो चालू आहे, चांगले चित्र लावू ना. नाही सर, कसं आहे त्यांचंच असू द्या. कसं आहे, आमच्या गरीबाच्या चेहऱ्याला कोणी विचारतं? त्यांना फेस वॉल तेवढी वापरून घेऊया ना आपण. अरे पण मिशी ऑलरेडी तर मिशी आता कशी काढायची? सर काळजी करू नका, सर काळजी करू नका. मिशी काढायला मी घरनं सामान घेऊन आलोय सर. काळजी करू नका. त्यांना मिशी हाय ऑलरेडी. हा मिशी हाय ऑलरेडी. मग दाढी काढते. सर दाढी चालेल का? करा. चला सुरू करा, स्टार्ट. तुमची वेळ सुरू होते आता. Come on, you can do it. Come on. 1 शाबास. 2 3. जा ये. जा घरी जा. उजवीकडे उजवीकडे. यांना मिशी नाही आहे. कुठे गेले? हो सांगा, कुठे गेले? हा चला इकडे जा. राईटला इकडे उजवीकडे उजवीकडे. नाही डावीकडे डावीकडे डावीकडे. इकडे इकडे मागे 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 मागे. 3. बस बस बस. काढ काय दाढी. दाढी काढ. रे तुम्हाला नाही. ठीक आहे. तर या गेम शो मध्ये विनर आहेत. जिंकलेले आहेत येस. जिंकतायत केदार शिंदे आणि बेला वहिनी. काय झालं? खूप प्रयत्न केले सर त्यांनी. नवरा बायको मधलं हे प्रेम बघितलं किती जबरदस्त आहे ते. वा वा शाबास. कॉंग्रॅच्युलेशन. नाही कॉंग्रॅच्युलेशन. नाही कॉंग्रॅच्युलेशन. सोड. कॉंग्रॅच्युलेशन. हात सोड. अरे तुमचं कुठं पकडलाय? बस. ही माझी बायको, हात सोड. हो उचलले तिला. त्या म्हणाला माझे मिस्टर 2 मिनिटासाठी बाहेर गेल्यात गेमसाठी. नवरा शपथ सांगतो माझ्याकडे चूक नाही. डबल गेम. नाही नाही ज्याचं थांब आता. इथं आरसा कुणी ठेवला? आता मला उचल मला. तिला उचलतो ना मला. चिटिंग. केदार सर, या मंचाच्या माध्यमातून मी हा नेहमी प्रश्न विचारतो निर्मात्यांना किंवा दिग्दर्शकाला की हे नाटक जे नवीन आलेलं आहे ते रसिक प्रेक्षकांनी का पाहावं? मला कधी कधी प्रश्न पडतो की का पाहू नये. वा वा. हे नाटक का बघावं? तर भरत जाधव आणि केदार शिंदे आम्ही मुळातच एंटरटेनमेंटसाठी एक एक प्रसिद्ध आहोत. आणि दरवेळी आम्ही एक गोष्ट प्रूव्ह केलेली आहे. माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की आम्ही आमचे प्रयत्न जेव्हा जेव्हा चांगले केलेत तेव्हा तेव्हा लोकांनी भरभरून आनंद दिलेला आहे, प्रतिसाद दिलेला आहे. मग ते श्रीमंत दामोदरपंत नाटक असो, तू मी असो, सही रे सही असो आणि आता ढॅन असो. त्यामुळे मला असं वाटतं कुठलीही गोष्ट आपण बाजारात जेव्हा विकत घेतो तेव्हा त्याचा पहिल्यांदा ट्रॅक रेकॉर्ड बघतो. तर
रसिक प्रेक्षक पण खूप हुशार आहेत. त्यामुळे कुठली गोष्ट बघायला जायचं असेल तर त्याच्या अगोदर त्यांचा अख्खा ट्रॅक रेकॉर्ड त्यांचा तयार असतो. क्या बात. आणि या मंचाच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा आवाहन करतो की नक्की पहा डॅन्टरॅ. केदार शिंदे किती छान गातात हे आपल्याला माहितीच आहे. तर माझी विनंती असणार आहे या मंचाच्या माध्यमातून की केदार सरांनी आमच्यासाठी काहीतरी आज सादर करावं. मला बाबांचं आवडलेलं गाणं, आणि ते बाबांचं गाणं अशासाठी आवडलं की बाबांनी हे मला वाटतं 1952 साली लिहिलं होतं. आणि 1952 नंतर आज आपण 2014 साली जेव्हा राजकीय परिस्थिती बघतो तेव्हा आपल्याला स्वतःला जाणवतं की अरे काहीच बदललेलं नाही. आणि ते काही बदललेलं नाही कसं जाणवतं तर या गाण्यातून. त्याची एक छोटीशी कथा आहे की नारद मुनी आणि ब्रह्मदेव हे दोघंही पृथ्वी तलावर निघतात. आणि ब्रह्मदेवानी मानव निर्माण केलाय, तर ते दोघं पृथ्वीवर कसे निघतात तर ते उडत उडत निघतात. चला चला उडा उडा ब्रह्मदेवा, ब्रह्मदेवा बघा उडताना बरं वाटतंय ना. हो फारच उडतोय आज. तो बघा तो रंगमंच दिसतो तुम्हाला. त्यावर तो माणूस जो आहे ना तो नेता. नेता नेता तो भाषण देतोय तो नेता. अच्छा 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 नेता. पण हा नेता झाला कसा. बरोबर आहे, तुम्हाला प्रश्न पडणं बरोबर आहे, कारण तुम्ही मानव निर्माण केला. तुम्हाला नेता म्हणजे माहित नसणार. नेता म्हणजे जो जनतेला भूल थापा देता, सगळ्यांना आपल्या मागून घेऊन जाता, आणि सगळी जनता खड्ड्यात गेली की जो परत येता त्याला म्हणतात नेता. अरे बाप रे वा वा वा. पण हा नेता झाला कसा, निर्माण कसा झाला. तुम्हाला ऐकायचंय काय आहे की हा माणूस जो दिसतोय ना, मी जेव्हा पहिल्यांदा इथे आलो तेव्हा हा माणूस मला भेटला. त्यावेळेस फार सज्जन होता. त्याने या सगळ्या विश्वाची मला माहिती सांगितली. पण एके दिवशी त्याचं डोकं बिघडलं. त्याने आपल्या अंगावरचे सगळे कपडे काढले आणि विवस्त्र सगळीकडे फिरू लागले. नाही पण 2-4 तासांनी त्याचं डोकं ठिकाणावर आलं. बघतो आपल्या अंगावर कपडे नाही. बिचारा लाजला, उशाळला. मी त्याला त्याचे कपडे दिले आणि सांगितलं एका चांगल्या डॉक्टरकडे जा. तर माझ्या सांगण्याप्रमाणे तो माणूस एका चांगल्या डॉक्टरकडे गेला. केदार सरांकडे दिग्दर्शन तर त्यांचं चालू असतं, पण फावल्या वेळामध्ये खूप धमाल किस्से असतात आणि एक ऍक्ट फार सुंदर ते करतात. बुद्धिबळाच्या सोंगट्या कशा चालतात, ते काय ऍक्ट आहे सर हा? मला स्वतःला असं वाटतं की दारुडा आणि बुद्धिबळ याच्यामध्ये साम्य. म्हणजे एक पेग प्याला असेल माणूस तर तो प्यादासारखा असतो. म्हणजे असा शांतपणे एक घर चालतो, चेहऱ्यावर भाव असतात, आणि मग असं एक एक घर चालत 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 तो आपल्या घरी जातो. 2 पेग प्याला असेल माणूस
तो उंट असतो, म्हणजे तो तिरपा चालतो. परत तिरपात चालतो तो, आणि असं तिरपा चालत चालत तो घरी पोचतो. 3 पेग प्याला असेल तर तो घोडा असतो, म्हणजे तो 1, 2, 2.5 थांबतो, मग परत 1, 2, 2.5 असं करत करत तो घरी जातो. 4 पेग प्याला असेल तर तो हत्ती असतो, म्हणजे तो सरळ चालतो, फक्त सरळच चालतो, फक्त असंच चालतो सरळ. 5 पेग प्याला असेल तर तो वजीर असतो, म्हणजे त्याला कळतच नसतं तो कुठे चाललाय, तो इकडे चाललाय तिकडे असं काही चालत नसतं. आणि जर तो फुल टाईट असेल त्या दिवशी तो राजा असतो, म्हणजे एकच घर चालतो आणि म्हणतो मला कोणीतरी घरी सोडा यार. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही नाटक, सिनेमा यांचं प्रमोशन करत असतो आणि बऱ्याच वेळेला आम्हाला खूप आनंद होतो ज्या वेळेला आमच्याकडे सेलिब्रिटी येतात. मला आज टेन्शन आलंय. का? कारण काय झालंय, आमच्या मागे काही लोक लागली होती की आमचंही प्रमोशन करा, आमचंही प्रमोशन करा, आमचंही प्रमोशन करा. म्हटलं अरे हो करणार आम्ही, पण ते फार नवीन लोक आहेत, तर मी आता नाही म्हणू शकत नाही. तर एक नवीन मराठी सिनेमा आलाय म्हणे, मध्यंतर द गॅप अशा नावाचा. इथे बसा गुपचूप. मामा ते एक बोलवणार होते ना ते. हा मामा. दिग्दर्शक म्हटलं तर मी येणार ना. हा मग असं कावरला सगळं करत जाऊ नका कुठे. लाईट लावायला सांग की. गॉगल काढतो आधी. स्टँडर्ड प्रोग्राम आहे हा, स्टँडर्ड प्रोग्राम आहे. इथे व्यवस्थित वागा जरा. प्रमोशनला आलो आपण पिक्चरच्या. तर तुमचा मध्यंतर द गॅप या नावाचा एक सिनेमा आलेला आहे. येस सर. तर दिग्दर्शक म्हणून या सिनेमाबद्दल आपण काय सांगाल आम्हाला? अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतून सर मी वर आलेलो आहे. घरची परिस्थिती अत्यंत गरीब. आई गरीब, बाबा गरीब, बहीण भाऊ गरीब, घरात 4 नोकर तेही गरीब सर, 2 ड्रायव्हर तेही गरीब, 2 गाड्या तेही गरीब सर. सिनेमाबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय. प्रमोशन त्याचं होणार आहे इथे. आता या सिनेमाचे जे हिरो आहेत अंकुश चादरी, त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. एकंदरीत काय हौस आहे एवढी पायावर पाय घ्यायची? काय मिनी स्कर्ट घालून आलायस काय? गरिबीच्या परिस्थितीतून वर आला. त्याचा काय संबंध आहे? एकंदरीत बोल पुढे. एकंदरीत आम्ही गरीब होतो, म्हणजे मी पुढे मी जेव्हा मुंबईला आलो तेव्हा माझ्या हातात काय होतं? मावा. मासा आहे ना तो. मासा आहे का? मी मुंबईला आलो, ₹90 लाख फक्त. मला तरुणांना हे सांगायचंय की 90 लाख असू दे, 1 कोटी असू दे, तुम्ही प्रयत्न करा, यश नक्की मिळेल. मावा काय चालू तुझा? तर हिरोईन ज्या आहेत त्यांना मला तुमच्या भूमिकेविषयी विचारायचं. काय सिनेमात तुमचा रोल आहे? मीन्स what you know that you know that you don't know that I'm this, that. this is this and that is that, okay? So मराठीत बोल. मजा आली मला. अंकुश, तुम्हाला विचारायचं रोल बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? चांगला प्रश्न विचारलात. मला क्रीम रोल चालेल. मामा तुला कुठलं, व्हेज की नॉनव्हेज? नॉनव्हेज सांग. नॉनव्हेज सांग. नवरा बायको असतात आणि रात्री ना जोक नाही रे. रोल कोण आहे? येडा येतो. निर्माते आहे सर आमच्या चित्रपटाचे. प्रोडक्शन. येऊ कसा? या ना जिन्यावरनं खाली उतरा, जिन्यावरनं. ओके सर.
असं खाली जिन्यावरून खाली. अरे हा जिना कुणीतरी पिरगळलाय. अरे असं मोठ्या मोठ्या माणसाच्या घरात असे पिरगाळलेले असतात. धरून धरून या पटापट एकदा पत्र खाली उतरा. भारी स्टाईल आहे घरच्या. हळू 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 हळू. तर निर्माते, तुम्हाला मला विचारायचं की हाच सिनेमा तुम्हाला निर्माण का करावा असा वाटला? कसं आहे तुम्हाला म्हणून सांगतो. हा आता हे सोन्यामुळे पडले. अरे श्वास अडकल. राहू दे त्यांना थोडं सायलेंट मोड मध्ये असू दे जरा. हिरोईनला मला परत एकदा विचारायचं की या सिनेमाच्या दरम्यान काही किस्से घडले का? काही शेअर करू इच्छिता Oh का? yes, yes. What that you know that I'm this. what happened? Na, that is very that is एकदम मस्त that. हिला इंग्रजी येत नाही. अरे बोलील ते. दॅट And शिकवलं तेवढं बोल. that मराठीत बोल ना. मजा आली. मजा आली. यानंतर मला जाणून घ्यायचं की या सिनेमामध्ये एखादा असा सीन आहे का जो तुम्ही आम्हाला दाखवू शकता, या सिनेमाच्या माध्यमातून मला रसिक प्रेक्षकांना काही सांगायचं आहे असा? चप्पल खाली ठेवलं. मी पब्लिकला आवाहन करतो की आमचा सिनेमा बघायला या. मध्यांतर बेबो तुला भेटायचं होतं ना? डायरेक्टली सुरूच होते. ये हो. ओह! ओह! क्या बात! क्या मला खूप आवडलं. केदार सरांनी सुद्धा आज डान्स केला आणि केदार सरांनी आज सिद्ध करून टाकलं की कमरेखालचा डान्स ही अंधश्रद्धा असते. भाऊ सागर भारत कुशल प्लीज. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं बेला वहिनी आमच्याकडे आलेल्या आहेत. आमच्या मंचातर्फे त्यांना आम्ही देणार आहोत एक सरप्राईज गिफ्ट. भरत सर आलेले आहेत, पण आम्ही मिस करतोय सरिता वहिनींना. त्यांना सुद्धा आम्ही तुमच्यातर्फे एक पैठणी देणार आहोत. तर मंडळी, ही अशीच ढॅन धमाल करण्यासाठी भेटूयात पुढच्या भागात. बघायला विसरू नका. चला हवा येऊ द्या.